नमस्कार मित्रांनो, सनई चौघड्याच्या आजच्या भागात असा एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामुळे जयच्या मनात आता मोठा संशय निर्माण होणार आहे. कारण शरूने मॅकला घेऊन थेट खानोकरांच्या घरी पाठवलंय आणि दुसरीकडे जयला अजूनही या सगळ्यांमागचं खरं कारण समजलेलं नाही. तर नेमकं काय होणार? जयला मॅक आणि शरूच्या नात्याचं सत्य कळणार का? आणि सत्य समोर आल्यानंतर जयची प्रतिक्रिया काय असेल? चला सविस्तर जाणून घेऊया. इकडे शरू मॅकला घेऊन खानोलकरांच्या घरी पोहोचते, पण स्वतः मात्र बाहेरच लपून राहते. ती मॅकला दार वाजवायला सांगते आणि मॅक दार वाजवतो. काही क्षणातच जय दार उघडतो आणि समोर येतो. जयची नजर मॅकवर पडताच तो आश्चर्याने विचारतो, मॅक तू इथे? त्यावर मॅक लगेच काहीतरी कारण सांगत म्हणतो की उद्या सुट्टी आहे का हे विचारण्यासाठी तो इथे आला आहे. पण जयला त्याचं कारण काहीच विचित्र वाटतं. जय म्हणतो, हे विचारण्यासाठी तू मला कॉल किंवा मेसेजेससुद्धा करू शकला असतास. आता मॅककडे यावर काहीच उत्तर नसतं, म्हणून तो लगेच दुसरं कारण सांगतो. तो म्हणतो की त्याला उचकी लागत आहे, थोडं पाणी मिळेल का? पण जय त्याला घरात घेऊन जातो आणि पाणी देतो. पण मित्रांनो, खरी गंमत तर इथे सुरू होते. कारण बाहेर शरू लपून उभी असते आणि ती जयला मेसेज करते, कुचू कुचू कसा आहेस? मला तुझी आठवण येते आहे. जयच्या फोनवर हा मेसेज येतो. मॅकची नजरही त्या फोनकडेच जाते. तो सहज विचारतो, सर काही महत्त्वाचा मेसेज आहे का? पण जय काहीच उत्तर देत नाही. जयच्या चेहऱ्यावर मात्र आता एक वेगळाच भाव दिसतोय. कारण एकीकडे अचानक मॅक घरी आलेला असतो आणि त्याच वेळी शरूचा असा मेसेज येतो. जयच्या मनात प्रश्न निर्माण होतो, मॅक इथे आला आणि शरूचा मला लगेच मेसेज का आला? पण तो काहीच बोलत नाही. थोड्या वेळाने जय मॅकला म्हणतो, तुझं झालं असेल तर तू जा. मॅकही तिथून लगेच निघतो. पण मित्रांनो, मॅक घरातून बाहेर पडतो आणि लगेच जयला आणखी एक मेसेज करतो, तुझं घर खूप छान आहे, लग्न करून याच घरात यायचं आहे. आता हा मेसेज वाचतात जयच्या डोळ्यात अक्षरशः संशयाचं वादळ उठतं. जय विचार करू लागतो, मॅक आताच गेला आणि त्याच्या मागे मागे जयसुद्धा बाहेर जातो. तर त्याला 2 ऐवजी 4 पावलांच्या खुणा दिसतात आणि त्याचवेळी त्याला शरूचा पण मेसेज आलेला दिसतो आणि मग तिथेच त्याचा सगळा गोंधळ होतो. जय विचार करतो की हिला माझं घराबद्दल कसं माहिती? जयला आता मॅक आणि शरूचं सत्य समजणार आहे. तर त्यांच्या नात्याच्या पुढे काय होईल? कारण आता जयच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली आहे आणि हीच ठिणगी पुढे मोठा स्फोट घडवून आणणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जयचं सगळं सत्य कधी कळेल आणि सत्य समोर आल्यानंतर जय शरूला माफ करेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सनी चौघड्याच्या प्रत्येक नवीन ट्विस्ट आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी तयार राहा, कारण आता खरी कहाणी सुरू झाली आहे.